सत्य दया धर्म समता शांती क्षमा आणि निर्वासनाचा अगदी ध्येयाने विचार करून प्रत्येक मनुष्य प्राण्याला शुद्ध ज्ञानी व्हावे. तान धर्म गुण गांभीर्य विचार सुमती आणि परोपकारी या गुणांनी गुरुमजांनी सदा जावं. चित्तमान बुद्धी शुद्ध करून साधूचा समुदाय निर्मावा आणि प्रत्येक मनुष्य प्राण्याला आपल्या जीवनात करावे. शास्त्र सल्ला करून सुग्र करावा पण प्रात ही आग्रह पुणे हीच पुढे लक्षण. राजा या पदवीचा पात्र नसणे जगती पुढे मानत राजा ईश्वरी इच्छा म्हणत आली. प्रत्येक राजाचा हा ईश्वरी इच्छेनं आपला राज्याभिषेक चालवत असतो. म्हणूनच श्वेताची अंडजने उद्भवी या चार खाडीतून तू या विश्वोदराची निर्मिती केली. विश्वात वावरणाऱ्या प्रत्येक प्राण्याला तू समान बुद्धी दिली आणि त्याच अतिउच्च मानवकोटीत राजकथा राजा सत्यविजयचा जन्म झाला. शिवदुराबला अथम पातक केला तयामध्ये भले भले एका विलंबीना होया. विष्णू स्वर्ग शिव हो आणि शिव शब्द विष्णू होय. म्हणून त्या माझ्या भगवंताला या राजकथेचा कोटी कोटी प्रणाम. देवा आतापर्यंत तुझ्या आशीर्वादाच्या योगी करून दयाच्या ठिकाणी आल्या धर्माच्या ठिकाणी राजकथेला आपल्या जीवनात अधिक बदल उद्यमेनहि सिद्ध्यन्ति कार्याणीनहि मनोरथैः नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखेन्वया. झोपलेल्या सिंहाच्या मुखात आपोआप फिरण्याचे शिकार साध्य होत नसते. तद्वत राजकर्त्याला सुद्धा प्रयत्नांची काल जर का खरी नसेल तर कोणतेही कार्य सफल होत नसतं. म्हणून आतापर्यंत प्रयत्नांची काल धरून मातृपितृ देवतेचा भेट करावा. आतापर्यंत कोणत्याही गोष्टीची शून्यता आतापर्यंत या प्रजेला मी प्रसिद्ध केली. म्हणूनच आजचा दिन हा सुदिन आहे आणि भास्कर